राम राम मंडळी. आज आहे भव्य दिव्य असं जंगी बैलगाड्या शर्यतीचं ओपनचं मैदान मायनी इथं सिद्धनाथ यात्रेनिमित्त भरवलं जाणाऱ्या मैदानामध्ये चांगली चांगली माताबर बैल 100% चांगल्या पायऱ्यामध्ये मैदानात दाखल व्हायला लागले मित्रांनो. मग आता तुमचा प्रश्न असेल की चांगली चांगली माताबर बैल यायला लागले की मग त्यामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका नवमिंद केसरी बकासूर बी असणार, पंचमिंद केसरी सर्जा बी असणार. मग अहो त्यांचा पायरा काय? हो 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 अहो तेच सांगण्यासाठी तर हा व्हिडिओचा अट्टास केला आहे मित्रांनो. आजच्या मैदानामध्ये 100% बकासूर असेल, सर्जा असेल दाखल झालेले आहेत मित्रांनो, आणि ती पण एकदम टॉपच्या पायऱ्यामध्ये. हो, सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूया पंचमहिंद केसरी सर्जापासून मित्रांनो. म्हणजे अपेक्षाही नसेल इतका चांगला पायरा आज आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. बुलढाणा एक्सप्रेस बब्या हा आहे आजच्या मैदानामध्ये सर्जाचा पायरा. म्हणजे विचार करा, आतापर्यंत जेव्हा जेव्हा हिंद केसरी सर्जा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या मैदानात आल्या ती 100% गुलालच घेऊन जाते, यात काही वाद नाही मित्रांनो. अशी ही मातबर जोडी म्हणजे अपराजित जोडी म्हणलं तरी बी वावगं ठरणार नाही असा हिंद केसरी सर्जा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या ही जोडी आजच्या मैदानासाठी 100% फिक्स पायरा आहे. म्हणजे नक्कीच मैदानामध्ये तुरळा असणार आणि नक्कीच गटाला पण आणि सेमीफायनलला पण आणि फायनलला पण चांगल्या पद्धतीने गाडी पडेल अशी आपण अपेक्षा ठेवू शकतो नक्कीच. कारण मागच्या मैदानामध्ये आपल्याला माहित आहे सर्जानी पुष्पाच्या जोडीने नक्कीच कमाल केली होती. गट पण चांगल्या पद्धतीने काढलेला, सेमीफायनल बी काढला आणि फायनलला सुद्धा 4थ्या क्रमांकाचा मान सन्मान पुरंदर केसरीमध्ये मिळवला होता मित्रांनो. म्हणजे नक्कीच सर्जा तेवढ्या तावात आहे आणि फार्मात आहे आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या तर नेहमी फार्मातच असतो. म्हणजे नक्कीच बाब्या आणि सर्जाची जोड आहे आजच्या मैदानामध्ये धुमाकूळ घालणार म्हणजे घालणार असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यानंतर मित्रांनो नवमिंद केसरी बकासूरचा पायरा कालपर्यंत दुसरे व्हिडिओ वेगवेगळे पडत होते, पण खऱ्या अर्थानं आजच्या मैदानामध्ये त्याचा पायरा आहे कलेडोणकरांचाच छोटा लक्ष्मणराव. हो, कलेडोणकरांचाच नवीन खरेदी आहे छोटा लक्ष्मणराव हा असणार आहे बकासूरचा आजच्या मैदानातील पायरा. आणि जरी नाव नवीन असलं तर बकासूर नवीन नवीन चेहरे उजेडात आणण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि नक्कीच हा बैल तेवढ्या दमाखमाचाच आहे छोटा लक्ष्मणराव. त्यामुळे नक्कीच मैदान गाजवण्यासाठी बकासूर आणि छोटा लक्ष्मणराव सज्ज आहे आणि नक्कीच चांगल्या पद्धतीने धाव घेतील, यात पण काही वाद नाही मित्रांनो. तुम्हाला काय वाटते, कसे वाटले हे आजचे पैरे सर्जा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि बकासूर आणि छोटा लक्ष्मणराव? म्हणजे नक्कीच दोन्ही पैर चांगले आहेत आणि टॉपचे जात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणजे नाव जरी बकासूर सोबत छोटा लक्ष्मणरावचं नवीन जरी असलं तरी नक्कीच बैल दमाखमाचा आहे, त्यामुळे नक्कीच चांगल्या पद्धतीने गाडी पळलच पळल आणि तेवढ्याच ताकदीने गाडी पळल बाब्या आणि सर्जाची. कारण आतापर्यंत जेव्हा जेव्हा ही गाडी एकत्र आली गुलाल फिक्सच असतो असं माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि आजचे हे दोन्ही पैरे कसे वाटले ते मी कमेंट करून नक्की सांगा. ह्याच्या व्यतिरिक्त अजून सुद्धा चांगली चांगली माताबर बैल येणार आणि गटाला असेल, सेमीफायनल असेल, फायनलला सुद्धा आटी आणि तटीच्या लढती आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहेत. काय वाद नाही मित्रांनो. चालतंय तर राम राम. चला.